विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये लढत होणार हे निश्चित झाले असून अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना शय देण्यासाठी शरद पवार गटाने उदय सांगळे यांना पक्षात प्रवेश देत उमेदवारी जाहीर केली आहे। सांगळे यांच्या प्रवेशामुळे ही लढत चुरशीची होणार आहे। या उमेदवारीतून शरद पवार यांनी मराठा आणि ओबीसी मतांची मोठ बांधण्याचं नियोजन केलं आहे। सिन्नरमध्ये मराठा आणि वंजारी मतदारांची संख्या मोठी आहे। दुसरीकडे गेल्या 20 वर्षाच्या राजकारणातून केलेल्या विकास कामांच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी यंदा आपल्याला विरोधकच नसल्याचे स्पष्ट केले असून त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते पुन्हा एकदा मतदाराच्या समोर जात आहे। आमदार माणिकराव कोकाटे हे गत 4 टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत। मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी विविध प्रकल्प राबवल्यामुळे त्यांचे समर्थक त्यांचा उल्लेख विकास पुरुष असा करतात। आमदार माणिकराव कोकाटे हे महाविद्यालयीन चळवळीपासून सक्रिय आहेत। NSUI युवक काँग्रेसमध्ये ते सक्रिय होते। जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षातून सुरू केली। जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम केले आहे। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते गेले 20 वर्ष संचालक आहेत। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सहकारी अशी त्यांची काही काळी प्रतिमा होती। राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर 1999 मध्ये ते काही काळ त्या पक्षात गेले। मात्र विधानसभेची उमेदवारी घेऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। 1999, 2004, 2009 व 2019 मध्ये ते विधानसभा सदस्य म्हणून विजयी झाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे ते विद्यमान आमदार आहेत। मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्यावर त्यांचा भर आहे। सिन्नर शहरात पाणी पुरवठा योजना, उपसा जलसिंचन योजना, समृद्धी महामार्ग, औद्योगिक वसाहत या माध्यमातून रोजगार निर्मितीवर त्यांनी विशेष भर दिला। त्यामुळेच त्यांनी सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छा यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बाबू आव्हाड यांच्या समवेत मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील कामगारांसमवेत हितगुज बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। आमदार माणिकराव कोकाटे यांनी काही काळ भारतीय जनता पक्षात काम केले। 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। 2019 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी केली होती। त्यांना 1,34,299 मतं मिळाली होती। यामध्ये सिन्नर विधानसभा मतदारसंघातून त्यांना सर्वाधिक 91,114 मतं मिळाली होती। त्यामुळे त्यांनी पुन्हा 2019 मध्ये विधानसभा लढवली आणि विजय मिळवला। त्यानंतर त्यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघात कोटीच्या कोटीचे विकास कामे केले आणि काही प्रगतीपथावर नेऊन ठेवले। त्या जोरावर आता ते 2024च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून घड्याळ या निशाणावर लढत आहे। यावेळी त्यांनी जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचं आवाहन मतदार यांना केले। या प्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे, बाळासाहेब हांडे, तालुका अध्यक्ष बहिरू दळवी, प्रकाश दवंगे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सजन सांगळे, महिला जिल्हा चिटणीस मीरा सानप, महिला शहराध्यक्ष देवयानी वाघ, सविता कोठूरकर, प्रियंका द्विवेदी, सुभाष पगार, पंडित कांबळे, सुनील माळी, रामदास भोर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। SN न्यूज साठी ऋषिकेश घोलपसह सुजल शितोळे। सुरुवातीच्या दारीमध्ये आमदार साहेब आमचे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, खरं तर तुम्ही तुमचं तिकीट जाहीर व्हायच्या आधी गुजरातवरून धर्मेंद्र पांचाळ नावाचे सदग्रस्त भारतीय जनता पार्टीने तिकडून पाठवले होते। 338 बूथ पैकी 250 बूथवर हा माणूस स्वतः फिरलाय। सिन्नर तालुक्यातल्या 250 बूथवर आणि 250 बूथवर फिरत असताना त्यांनी हे सांगितलं, उमेदवार कोण आहे हमको मालूम नहीं, युती का उमेदवार हा चुन के लाने का है। म्हणजे तुमची उमेदवारी डिक्लेअर व्हायच्या आधी भारतीय जनता पार्टी कामाला लागून गेलेली। म्हणजे आम्ही कोणाचं काम करायला लागलो की तन मन धरणे आम्ही काम करतो। कोणत्याही परिस्थितीत काही झालं तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहे। तुम्हाला बिलकुल आम्ही धोका देणार नाही। काल कोणाच्या मिसळ पार्टीमध्ये बोलता बोलता मी हेच बोललो आमदार साहेब का तुम्ही निवडून गेल्यानंतर तुम्ही बलशाली होता। तुमच्याकडे कार्यकर्त्यांची एक फार मोठी फौज तयार राहते, तुमची स्वतःची एक मोठी टीम तयार होती। आम्हाला जर आदेश आला का जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आपण सेपरेट लढवायचे आहे तर आमच्या कार्यकर्त्यांची आमची ताकद कमी पडते। मतं सगळ्यांनाच मिळतात पण निवडून येण्याची जी मतं आहे ना त्याला आम्हाला तुमचा आधार लागतो। आणि मग तुम्ही एखाद्या ठिकाणी जयंतराव पाटलांसमोर जशी तुम्ही डरकाळी फोडली होती तशी जर अजित पवारांसमोर जर डरकाळी फोडली का सगळ्या निवडणुका आपल्याला एकट्यालाच लढायचं आणि कोणालाच बरोबर घ्यायचं नाही, म्हणजे आमचा पुन्हा सापाटा झाला तिथं असं समजायचं। आणि त्यामुळे आमची विनंती तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये आज आम्हाला काहीच मागायचं नाही।
कोणत्याच रस्त्याची मागणी करायची नाही, कोणत्याच नारळ फोडायची मागणी करायची नाही, कारण आता ती वेळ नाही. आम्हाला आता जे काही द्यायचं ते तुमच्या पदात भरभरून द्यायचंय. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत निवडूनच आणायचंय. भारतीय जनता पार्टीच्या या तालुक्यात जितके काही 1000 मतं असतील त्याच्यातलं एक सुद्धा मत इकडे तिकडे आम्ही जाऊ देणार नाही. सगळेचे सगळे मतं जिल्हाध्यक्ष आमचे आदेश हे तर तुम्हाला सांगतो, नेताजी आठवड्यातून 2दा आमच्या बोखंडी बसले, हालतीच नाही, म्हणजे कामच करून घेतात. भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीशी तुमच्या पाठीशी आहे. बिलकुल शंका कुशंका आमच्याबद्दल काही मानू नका, बाळगू नका. आमच्या कार्यकर्त्यांच्या फार किरकोळ मागण्या असतील, बूथ वगैरे सांभाळायच्या काही मागण्या असतील, तर तुमचे कार्यकर्ते खालचे खाली पाहून घेतील. भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीशी आहे. येणाऱ्या भविष्यकाळात तुम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला काहीतरी येऊ द्या, एवढीच अपेक्षा. खरं तर भाऊसाहेबांनी जे सांगितलं नाही त्यांचा रुसवा फुगवा तोच आहे का आम्हाला सुद्धा सगळ्याचे सगळ्या तालुक्यात साधारणपणे 7 गट राहतील, 14 गट राहतील, सगळ्याचे सगळे आम्हाला नको. सिंहाचा वाटा तुमच्याकडे ठेवा, पण थोडाफार काय भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला येऊ द्या, अशी मागणी खरी तरी यायची होती. खर तर आमदार साहेबांनी आपल्या सर्व 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार ज्या दिवसापासून या राज्यामध्ये आलं त्या दिवसापासून सिन्नर तालुक्यासाठी, सिन्नर विधानसभेसाठी काय काय कामं झाली ती त्यांनी सांगितली. आणि त्याचबरोबर त्यांनी एक वेळा आपल्या ज्येष्ठ नेत्याला आणि केंद्रीय नेत्याला सांगितलं की मी तर विधानसभेमध्ये काम करतोच, महाराष्ट्र सरकारकडून काम करतोच, पण केंद्राने सुद्धा या सिन्नर विधानसभेसाठी भरभरून असं काम दिलेलं आहे. त्याच्यामध्ये समृद्धी महामार्ग असेल, हैदराबाद किंवा सुरत चेन्नई एक्सप्रेसवे असेल, त्याचप्रमाणे आताच नव्याने मंजूर झालेला नाशिक पुणे एक्सप्रेसवे असेल, किंवा शिर्डी नाशिक जो काही हायवे आहे तो हायवे असेल, किंवा एक ना अनेक अशा ज्या काही केंद्राच्या योजना आहेत त्या योजना सुद्धा सिन्नर विधानसभेमध्ये आलेल्या आहेत. जर स्ट्रॅटेजिकली सिन्नरचं लोकेशन बघितलं तर मला असं वाटतं की आगामी काळामध्ये जे काही केंद्राचे इंडस्ट्रीयल पार्क आहेत त्या 12 इंडस्ट्रीयल पार्क पैकी एक इंडस्ट्रीयल पार्क सुद्धा या सिन्नरमध्ये होऊ शकतं. एवढं मोठं पोटेन्शियल आणि एवढं मोठं केंद्र आणि राज्य सरकारचं काम या सिन्नर विधानसभेसाठी आहे. मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन करतो की ज्या पद्धतीने माननीय आमदारांनी आपल्याला आश्वस्त केलं किंवा त्यांनी एक खंत व्यक्त केली की जर आपली काही कामं असतील तर ती कामं माझ्यापर्यंत आलीच नाही तर मी कामं कसं करू. त्यामुळे आता ते आपले महायुतीचे आमदार आहेत, ते पुढे आमदार होतील, पुढे नामदार होतील, पण त्या दृष्टीने आपण सर्वजण जर या दृष्टीने जर सतर्क राहिलो, जे काही प्रशासनातील आपल्या अडचणी असतील किंवा विकास कामं असतील किंवा पुढे पॉलिटिकली जे काही स्ट्रॅटेजी ठरवायचे असतील त्या ठिकाणी जर आपण त्यांना वेळोवेळी भेटलो, आपले मत व्यक्त केले तर मला खात्री आहे की आजच्या या बैठकीमध्ये त्यांनी व्यक्त केलेला आशावाद आणि त्यांनी व्यक्त केलेली जी काही खंत आहे ती पुढे नसणार आहे. आदरणीय या देशाचं गौरवशाली नेतृत्व 3ऱ्यांदा पंतप्रधान झालेले या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण भारतामध्ये या देशातील जो काही गोरगरीब असेल, शेतकरी असेल किंवा सर्व समाजातील घटकासाठी या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी दिवस रात्र अहोरात्र काम करतायत. त्यांची जे काही संपूर्ण टीम असतील, मंत्री महोदय असतील किंवा सांसद असतील, ते सुद्धा अतिशय चांगलं काम करतायत. त्याच पद्धतीने या महाराष्ट्रात सुद्धा गेल्या 2.5 वर्षापासून महायुतीचं सरकार आलं. पहिल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरेजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि घरातूनच हा कारभार सुरू होता. फार महाराष्ट्राची वाट लागली होती, पण आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, आदरणीय देवेंद्रजी असतील यांच्या पुढाकाराने हे महायुतीचं सरकार आलं आणि नंतर पुन्हा आदरणीय अजितदादा यांच्या पुढाकाराने ते उपमुख्यमंत्री झाले आणि या सरकारमध्ये सहभागी झाले. आदरणीय अजितदादा यांनी जो अर्थसंकल्प आत्ताच सादर केला त्यामध्ये अतिशय लोकप्रिय अशा ज्या काही योजना आहेत
त्या योजना या महाराष्ट्रातील जनतेसाठी त्यांनी आणल्या. मी शक्यतो काम करताना कुठल्याही पक्षाच्या, कुठल्याही जातीच्या, कुठल्याही धर्माच्या कोणालाही या ठिकाणी तू आमच्या पक्षाचा आहे, तू आमच्या जातीचा आहे म्हणून मला काम करता येणार नाही किंवा मला वेळ नाही अशी भूमिका मी अद्यापर्यंत कधीही घेतलेली नाही. कोणत्याही माणसाला विचार तुम्ही, मी काम करत असताना तालुका युनिट समजून जे विरोधी पक्षाचे लोक त्यांचे काम करतो. शेवटी माझं काम आहे, मी एकदा आमदार म्हणून निवडून आलो की तालुक्याचा आमदार असतो, त्यावेळी पक्ष भिक्ष आहे, सगळ्या छोट्या गोष्टी आहेत, याला मी मानत नाही. हलका विचार, छोटा विचार हा माझ्या मनाला कधीच शिवत नाही, तो मी कधी करतही नाही. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये गैरसमज काही लोकांच्या मनामध्ये असतील तर ते दूर करण्याची जबाबदारी माझीच आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त निधी सिन्नर तालुक्यात आलाय. आता सिन्नर तालुक्यामध्ये कामं होत असताना ते काय फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक त्याचा फायदा घेणार आहे का? आता पाणी गेलं पगार तुम्हाला पाणी आलं का? मग बीजेपीला पाणी आलं का? फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच पाणी आलं का? बरंचसा चालला तो काय फक्त आमचेच लोक राहणार आहे, तुमचे लोक जाणार नाही का? असा छोटा विचार तुम्ही करू नका मनामध्ये. जे कामं आणली आहेत ती समाजातल्या सगळ्या घटकांसाठी आणलेली, सगळ्यांना त्या ठिकाणी प्रवास करायचा आहे. शेतकरी बांधवांचं जीवन सुसह्य झालं पाहिजे, कष्टकरी बांधवांचं जीवन सुसह्य झालं पाहिजे, रोजगार या ठिकाणी बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. लाडकी बहीण योजना ज्या ठिकाणी कोणत्या महिलेला या ठिकाणी लाभ मिळाला नाही तिची यादी करून तिला न्याय कसा मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे योजना या सर्वांगीण लोकांसाठी असतात, ते काय ठराविक एका कार्यकर्त्यांसाठी, ठराविक एका पक्षासाठी, ठराविक एका जातीसाठी असं काही नसतं. आणि ही निवडणूक जातीपातीची नाहीये, ही निवडणूक विचाराची आहे, ही निवडणूक विकासाची आहे. आपल्याला देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे आणि 5 वर्ष ते 4 वर्षाच्या वेळेस सरकार टिकणार आहे. मोदी साहेब पंतप्रधान राहणार आहे. आज आपल्या तालुक्याला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त 17-18 कोटी रुपये या ठिकाणी प्राप्त झाले. त्यामध्ये 14,000 कोटी रुपये कदाचित पैसे आपल्याला केंद्र सरकारकडनं आणावे लागणार आहेत. म्हणजे केंद्र सरकार जर आपल्या विचाराचं आहे आणि केंद्र सरकारकडनं पैसे आले नाही तर नदी प्रकल्प अपूर्ण राहील, त्यामुळे त्यात काही तथ्य राहणार नाही. मग सरकारच आलं नाही, तुमचे आमचे वेदावे काय बोलायचे? त्यामुळे जोपर्यंत सरकार येत नाही, जोपर्यंत सरकारमध्ये आपण बसत नाही, जोपर्यंत केंद्र सरकारच्या विचाराचं सरकार राज्यात येत नाही तोपर्यंत आपल्या विकासाची योजना मार्गी लागणार नाही. आपले वैयक्तिक दावे आपण कधीपासून काढता येतील. निवडणुकीमध्ये दावे काढण्याची आपल्याला गरज पण नाही. मी पण त्या संदर्भात जास्त खोला जाऊ इच्छित नाही, आपल्याला जायचं नाही. परंतु आपल्याला पुढे जायचंय आणि पुढे जाताना पाठीमागे हे सगळीकडे माझ्या लोकांमध्ये आहेत, दुसऱ्या लोकांमध्ये आहेत, एकनाथ शिंदेच्या लोकांमध्ये आहेत. हे दावे तर असणारच आहे, मत मतांतर असणार आहे. माणसं असली की मत मतांतर होतातच, पण त्याच्यातून मार्ग काढायचा आहे. त्यातून एक मताने, एक विचाराने आपल्याला पुढे जायचं आहे. मी तुम्हाला खात्री आणि विश्वास देतो, येणारा सुवर्ण काळ हा सिन्नर तालुक्यातल्या जनतेच्या दृष्टिकोनातून आहे. त्यामुळे सिन्नरचं भवितव्य उज्ज्वल आहे. पण या भवितव्यामध्ये तुमचा वाटा सिंहाचा असला पाहिजे, आपला वाटा पक्का असला पाहिजे. आपल्याला दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. तुम्ही जबाबदारी एकदा प्रामाणिकपणे पार पाडली की त्याचे रिपोर्ट सगळीकडे येतात असं नाहीये. आणि माणूस चुकला, माणूस वेळावडे काही करायला गेलं की ते काय लपून राहतं का? अरे डवडे पहा तुम्ही, हे 5-5 मिनिटाला फोटो काढून पाठीला, कोण कुठं काय बोलतो त्याचं रेकॉर्डिंग येतं. त्यामुळे आता पारदर्शीपणा हा राजकारणात प्रचंड मोठ्या प्रमाणात आलाय. खोटे नाटक बोलून दिवस काढून चालणार नाही. आपल्याला सत्य बोललं पाहिजे, मनापासून प्रयत्न केले पाहिजे. तुमचे प्रयत्न हे आपोआप नेत्यांपर्यंत पोहोचतात. नेत्याला आपोआप कळतं की हा कार्यकर्ता कामाचा आहे, हा कार्यकर्ता नेत्याने काम करतो. त्यामुळे त्याची आपोआप वर्णी लागते, आपोआप प्रमोशन मिळतं. त्यामुळे हे प्रमोशन मिळण्यासाठी काम करणं आवश्यक आहे. काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे का? हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार नाही, हा पैशाचा उमेदवार आहे. पैसे देऊन उमेदवारी आलेली हे तुम्हाला माहित नाही का? पैसे देऊन उमेदवारी आली आहे. एकही पक्षाच्या एकनिष्ठ माणसाला उमेदवारी त्यांनी दिलेली नाही. नाशिक पूर्व मध्ये काय आहे? कोण गणेश गीते तुमचा बीजेपीचा कार्यकर्ता आहे, तो काय शरद पवार गटाचा कार्यकर्ता आहे का? त्याला कशी काय उमेदवारी आली? हे सगळ्या पैशाच्या उमेदवार आहेत, पैशाचा खेळ आहे. प्रत्येक जण वर चालल्यावर त्यांच्यापर्यंत करत असतं, कार्यकर्ता खाली राबत असतो. पण कार्यकर्ता जर ताकदवार असेल तर कार्यकर्ता निवडून होतात. तिथं टिकलीचं काम चांगलं आहे, टिकलीचं संघटन चांगलं आहे, भारतीय जनता पक्षाचं केडर चांगलं आहे, त्यामुळे तो त्याला पुरून मिळेल. नाही असं नाही, इथे तशीच परिस्थिती आहे. इथे आपलं केडर चांगलं आहे, आपले कामं चांगले आहे, जनतेचा संपर्क चांगला आहे, पक्षीय वातावरण चांगलं आहे, त्यामुळे आपल्याला त्याची भीती नाही. परंतु वातावरण गढूळ करण्यासाठी, खराब करण्यासाठी या ज्या वाईट प्रवृत्ती राजकारणामध्ये घुसू पाहत आहेत, या तुम्हाला एकदम बेमानूपणे उपयोग फेकून दिला पाहिजे. अशा प्रवृत्ती पुन्हा पुन्हा राजकारणात येता कामा नये. आणि ही कदाचित शेवटची निवडणूक असेल. या निवडणुकीमध्ये वाईट प्रवृत्तीचा शिरकाव या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होतोय, पण हे यशस्वी कधी होणार नाही. वाईट विचाराचे लोक जीवनामध्ये कधीच यशस्वी होत नाही. लिहून ठेवा तुम्ही. चांगल्या विचाराच्याच लोकांना यश प्राप्त होतं.
तेव्हा आपले विचार चांगले ठेवा, आपलं काम स्वच्छ ठेवा आणि आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये या युतीचं राज्यामध्ये सरकार आलं पाहिजे. ज्याप्रमाणे शहासाहेबांनी आपल्याला सूचना केल्या आहेत, याचे कडक भाषेत सूचना केल्या. मी सुद्धा अनेक लोकांना सांगतो, पटलं तर बरोबर नाही, नाही पटलं तर त्या त्याच्या बाहेर जाय. वरून एक आणि आतून एक दोन धंदे चालणार नाही माझ्याकडे. त्यामुळे तुम्हाला जे करायचं ना ते ठोकपणे केलं पाहिजे. आणि लोक काय म्हणजे संपर्क काही होणार नाही. आता कालची मिसळ पार्टी, मलाच माहिती नाही मिसळ पार्टी, त्यांनीच ऑफिसने परस्पर आयोजन केली, त्यांनीच बोलवलं. आता फोन करणार सगळ्या लोकांना, मी तुम्हाला विचार का मला विचारलं नाही, असं होत नाही. कारण ही यंत्रणा आहे, यंत्रणेमध्ये उद्या भारतीय जनता पक्षाला मी जबाबदारी दिली, पण तुम्ही हे 4 गावं 40 गाव तुमच्या गाड्या अमकं धमकं, तुमच्याकडे सगळ्याच लोकांना न्याय मिळाला सोडचे, एका 2 कार्यकर्त्या पण संपर्क होऊ शकणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी युग करण्याचं काही कारण नाही. निवडणूक प्रक्रियेमध्ये 4-2 गोष्टी इकडे तिकडे होत राहतात. ज्याच्यामध्ये कोणाला कमी लेखण्याचा प्रकार होत नाही, काही संपर्क झाला नाही म्हणजे तो कमी आहे असं समजण्याचं काही कारण नाही. आपण व्हॉलंटरी स्वतःहून आपलं जर काही दुखलं, आपल्याला काही दवाखाना औषधी गरज पडली, तुम्ही डॉक्टरकडे जाता का? डॉक्टर तुमच्याकडे येतो. तुम्ही जाता डॉक्टरकडे, डॉक्टर येतो तुमच्या घरात पोट दुखतं काय म्हणून. त्यामुळे अशा प्रकारे आपलं जेव्हा गरज असेल तेव्हा आपण गेलं पाहिजे लोकांकडे, आपलं काम सांगितलं पाहिजे. कोणी तुमच्याकडे येणार नाही. त्यामुळे तुम्ही तत्पर राहिलं पाहिजे, हुशार राहिलं पाहिजे, अलर्ट राहिलं पाहिजे. आणि या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये, या सगळ्या राजकारणामध्ये, सत्तेच्या राजकारणामध्ये आपण आपले फायदे घेतले पाहिजे. तुम्ही फायदे घ्या. माझी यंत्रणा पूर्ण तुमच्या पाठीशी उभी आहे.